अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून विविध विकास कामे रखडलेली होती। स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे हे गाव असून सुद्धा त्यांच्या गावात तब्बल 35 वर्षापासून विकास कामे रखडले असल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। नव्यानेच ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून निवडून आलेले प्रवीण डोंगरदेवे यांनी गावचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये निधी खेचून आणला व आज लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच गावात तब्बल 50 लाखांच्या जवळपास विकास कामांचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली। लोकप्रतिनिधींच्या गावात विकास कामे रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा संताप व्यक्त केलेले होते। सरपंचांनी विविध निधीतून विकास कामे सुरू केल्याने आता गावकऱ्यांच्या वतीने सरपंच प्रवीण डोंगरदेवे यांचे कौतुक केले जात आहे। तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात मात्र तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे। सरपंचानंच केला सारा विकास केला खुर्सनपूरचा सर्व कामं केले, सडक केली, सर्व कामं केले, नाल्या केले, सर आमच्या सरपंचानंच केलं खुर्सनपूरचं। आमदारानं काहीच नाही केलं, काहीच नाही केलं। भरपूर काम आमच्या सरपंचानंच केले खुर्सनपूरच्या सर्व कामं, सारा गावातले कामं केले। मसनखाईचा रोड आमच्या घरापासून तिकडे आमदारानं रोखून ठेवला होता, तो पण केला। चांदपासून सब बंद केला आमच्या गावातल्या सरपंचाने। आमदारानं नाही केलं, सारा अटकून ठेवून गेलता आमदारानं, आमच्या सरपंचाने केला प्रवीण डोंगरदेवे। होता काय हो आमदार याच्यात नाही, आमच्या गावात खासदार होतात काय ते आमच्या याच्यात, आता या बारी नाही होता हो। भावी खासदार कोण पाहिजे? आम्हाला राणा। हा राणाने तुमच्या गावात किती विकास केले, किती केला तुमचा? हे राणाने आमच्या इथं म्हणजे जे काही हे राणाचेच काम आहे, गेटाचं भूमिपूजन राणाने केलं आणि आमदारानं ते अडथळ्यात पाडलं। सरपंचानं सर्व काम आणलेले ते अडथळ्यात आणले। कोण आणले अडथळ्यात? सर्व आपल्या आमदारानं। आमदार साहेब म्हणतात मी तर भरपूर कामं केले। अरे एकही काम नाही केलं। माझ्या मते गावाच्या विकासासाठी जे मला माझ्या मनापासून काम करावंसं वाटलं ते प्रत्येक जबाबदारी माझ्या गावच्या जनतेने माझ्यावर जी टाकली ती प्रत्येक जबाबदारी मी पार पाडलेली आहे। त्याच्यामध्ये घरकुलाचा विषय हा अग्रणी आहे। घरकुलाच्या बद्दल बरेचसे घरकुल लोकांना मिळालेले आहेत, बाकी काही आहेत त्याची लवकरच त्यांना घरकुल मिळण्यात येतील। नाली असो, आजपर्यंत लेहगावाच्या अंदर 30 वर्षापासून 35 वर्षापासून ज्यांची सत्ता होती त्यांनी कधीही बंदिस्त नाली या लेहगावमध्ये बांधून दाखवली नाही। आज आपण जेवढ्याही नाल्या बांधतो आहे लेहगावमध्ये सर्व बंदिस्त नाल्या आहेत। तुमच्या माहितीसाठी बघून घ्या, तुम्ही बघू शकता हे बंदिस्त नाली आपल्या पुढेच आहे। नाली असो, कॉन्क्रिटिंग रोड असो, अंगणवाडी सेविकांना 4 अंगणवाडी सेविकांना गॅस सिलेंडर असो, किशोर वहीन, स्तनदा माता, गरोदर माता यांच्यासाठी प्रोटीन्स असो, सॅनिटरी नॅपकिन्स असो, हापसी असो, हातपंप असो, असे बरेचसे अनेक कामं जे आहेत ते आम्ही आजपर्यंत या 4 वर्षामध्ये बरेचसे केलेले आहे। आणि याचं फळ म्हणून तुम्ही जनतेशी बोलले आहात, जनतेने याचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। नाही, हे सर्व चुकीचं आहे। स्थानिक आमदार आमचे फक्त जे कामं आम्ही महत्वाचे आणलेले आहेत त्यांचं फक्त श्रेय लादण्याचा प्रयत्न ते करत आहेत, उद्घाटन करतात। ते त्यांचा स्वतःचा तो निधी नाही आहे, त्यांनी जाहीर करावं ना, स्वतःचा निधी आहे त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवा आम्हाला, त्यानंतर आम्ही म्हणू। आता बघा, आम्ही लेहगाव ते माहुली, लेहगाव ते कानोली, मी याच्या अगोदरही ज्यावेळेस नवनीत राणा आल्या होत्या, नवनीत राणाजी आल्या होत्या ताई, त्यावेळेसही मी हे पूर्ण गावाला सांगितलं होतं की लेहगाव ते कानोली, लेहगाव ते माहुली हे जे 2 पूल वजा बंधारा आहे याच्यासाठी ऍक्च्युअल आमच्या टीमनी पंजाबराव नागे असो, स्वप्नीलरावजी म्हात्रे असतील, सूरजभाऊ पाचखंडे असतील, नरेश खांबरे असतील आणि गावातील बरेचसे असे लोक असतील, आम्ही सतत ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला। याचा प्रूव्ह म्हणून आम्ही दाखवून देतो, नाही तर भविष्यात खासदार तुम्हाला
हे बघा, भविष्याचा खासदार कोण हवा? भविष्याचा खासदार फक्त आमच्या मतदारसंघामधला काम करणारा तो असावा. आजचा जो लोकप्रतिनिधी आहे हा काम करू शकत नाही, म्हणून भविष्यामध्ये जो कोणताही खासदार असावा त्यांना फक्त काम केलेला तो असावा. त्याच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.